तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी भजनाबद्दल तुम्हाला सांगितले आणि आपण भजन करतो त्याच्यानंतर मध्ये आपण भजनाच्या मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा गजर करतो, हे मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेले आहे। तर गजर कसा की गणपतीचे जर असतील भजन तर आपण गणपतीचा गजर करतो, नवरात्रात आपण देवीचा गजर करतो किंवा एरवी कोणी पण आपल्याला भजनाला बोलावतो तेव्हा आपण कोणताही करू शकतो, पण दत्ताचा गजर पण आहे, दत्ताचा गजर करतो। असे 3 प्रकारचे गजर मी तुम्हाला आज म्हणून दाखवते। आणि गजर कसा असतो की तुम्ही त्याचा आधी 4 वेळा किंवा 3 वेळा म्हटला जातो आणि तो चढ्या एकदम चढ्या हे आवाजात करून मग थोडं खाली घ्यायचं आपण, तसं मी तुम्हाला म्हणून दाखवते। तर आधी आपण गणपतीचा गजर घेऊ। गणपतीचा आपण जो गजर म्हणणार आहोत तर तो केरवा या टाळावर आहे, ठीक आहे। विघ्नहर्ता विद्यादाता त्यासी वंदूया, विघ्नहर्ता विद्यादाता त्यासी वंदूया। श्री गजानन जय गजानन घोष करूया, श्री गजानन जय गजानन घोष करूया। श्री गजानन जय गजानन घोष हा केला, श्री गजानन जय गजानन घोष हा केला। मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला, हो मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला। विघ्नहर्ता विद्यादाता त्यासी वंदूया, विघ्नहर्ता विद्यादाता त्यासी वंदूया। श्री गजानन जय गजानन घोष करूया, श्री गजानन जय गजानन घोष करूया। श्री गजानन जय गजानन घोष हा केला, श्री गजानन जय गजानन घोष हा केला। मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला, हो मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला। विघ्नहर्ता विद्यादाता त्यासी वंदूया, विघ्नहर्ता विद्यादाता त्यासी वंदूया। श्री गजानन जय गजानन घोष करूया, श्री गजानन जय गजानन घोष करूया। श्री गजानन जय गजानन घोष हा केला, श्री गजानन जय गजानन घोष हा केला। मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला, हो मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला, हो मंगलमूर्ती सिद्धिविनायक यावे भजनाला। हा झाला गणपतीचा गजर। धन्यवाद। जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे भजन आवडले असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।